थेट जाऊया वाशीला. आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी, दोन्ही प्रतिनिधी आहेत, स्वप्नील जाधव आणि चेतन ननावरे. चेतन, स्वप्नील, तुम्ही कालपासूनच हे सगळं आंदोलन, हा सगळा माहोल कव्हर करताय, क्षणाक्षणाचा अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवताय. आज मात्र तो क्षण आलेला आहे. जरांगे पाटील म्हणालेले होते मोकळ्या हाताने मी काही परत जाणार नाही अंतरवली सराटीत, आणि काल मध्यरात्री तो अध्यादेश ज्या मागणीवर जरांगे पाटील अडून बसलेले होते, तो सगळे सोयरेचा अध्यादेश जरांगे पाटील यांना प्राप्त झाला. सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गेलं आणि आज मात्र ही विजयी सभा होतीये. काय वाशीत माहोल आहे सध्या? थेट जाते स्वप्नील तुझ्याकडे येते, कारण तुझ्या सोबत आता अनेक मराठा समाज बांधव सुद्धा आहेत, त्यांच्याशी तू संवाद साध. काय नेमकी भावना आहे त्यांची या क्षणी? गेल्या अनेक महिन्यांपासूनचा हा लढा आज यशाकडे जातोय, यश प्राप्त करतोय. लागवी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मराठा आंदोलक गेले 7 दिवसांपासून खरं तर पायी चालत हे मुंबईच्या दिशेने निघाले होते आणि त्यांच्यामध्ये तसूभरही कुठेतरी कमतरता दिसत नाहीये. या ठिकाणी आणखी उत्साहात, आणखी जोरात या ठिकाणी ते जल्लोष करताना पाहायला मिळतात आणि एकूणच झेंडे असतील मराठा समाजाचे आणि टोप्या असतील, भगवं वादळ या ठिकाणी नवी मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे, वाशीमध्ये दाखल झालेलं आहे. आपण मराठ्यांशी त्या ठिकाणी संवाद साधू. त्यांच्यामध्ये खरं तर किती उत्साहाचं वातावरण आहे, आरक्षण मिळालेलं आहे, अध्यादेश निघालेला आहे, सगळे सोयऱ्यांचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे. काय वाटतं त्यांना विचार? काय वाटतं? एकच सगळं आरक्षण मिळालेलं आहे, लढ्याला यश सुद्धा आलेलं आहे. आतापर्यंत बऱ्याच जणांनी अण्णासाहेब पाटील असन, अण्णासाहेब जावळे पाटील असन यांनी बरेच आंदोलन केले, पण सरकारने त्यांचे आंदोलन मोडीस काढले. पण हे आपले मनोज दादा जे त्यांनी एकदम शांतताप्रिय आणि आदर्श घडण असं एक त्यांनी काम केलेलं आहे. 4 महिने त्यांना संयम करावा लागला, पण शेवटी त्यांनी जे मत त्यांचं होतं ते ठाम मतावर राहिले आणि आरक्षण घेतल्याशिवाय ते राहिले नाही. त्यामुळं आम्ही सर्व मराठा समाज जो आहे आता तो दादा म्हणल्यानंतर आता याच्या पुढे दादांच्या शब्दाच्या पुढे एकही मराठा जाणार नाही अशी सगळ्या मराठा समाजाच्या वतीने मी ग्वाही देतो. आणि जे दादांनी जे आरक्षण मिळवून दिलं ते इतिहासात नोंद होईल अशी मला स्वतःला वाटतं. मराठा समाजाच्या वतीनं दादांनी जे काम केलेलं आहे, आरक्षण घेतल्याशिवाय मी राहणारच नाही. दादा असं म्हणाले होते की आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, आरक्षण आता मिळालेलं आहे. नक्की गावामध्ये गेल्यावरती तुम्हाला आता कशा प्रकारे जल्लोष त्या ठिकाणी तुम्ही करणार आहे, कसं काय तुमचं नियोजन असेल? आम्हाला एक मिनिट आता आम्ही गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला गोरगरिबाला आणि रक्ताच्या नात्याला आरक्षण मिळालंय आणि आम्ही जर गावामध्ये गेल्यावर आम्ही दिवाळी ही खूप आनंदाची साजरी करू आणि मदन दादाचं स्वागत बी करू. आणि सगळ्या गावाच्या परिवर्तने आम्ही मुंगी पैठणीतून आलेला आहे आणि मुंगी पैठण येथे तुम्हाला भरगच्च जोलास असा हा कार्यक्रम आम्ही साजरा करू आणि याच्यात आम्हाला आनंद आहे. आम्ही गावामध्ये काय वातावरण आहे या ठिकाणी? तर झालं गाव आता सध्या दिवाळी सारखं वातावरण आहे. आता सध्या जल्लोष चालू आहे, भरपूर जल्लोष चालू आहे. काही सेकंद मी थांबते. तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा. चेतन, काय घडतंय त्या ठिकाणी? अनेक पेपर घेऊन तिथं कोणीतरी पोहोचलेलं आहे, सरकारकडून कोणी त्या ठिकाणी अधिकारी पोहोचलेत का? चेतन, हे कसले पेपर आहेत, काय नेमकं त्यात? निश्चित लागवी जे महाराज जरांगे पाटील जे सातत्याने चर्चा करतोय, सुनील भांगे या ठिकाणी पोहोचलेले. सर काय सांगाल, आज वाटाघाटी यशस्वी ठरलेल्या आहेत, विजयी सभा या ठिकाणी आहे, काय भावना आहे तुमची? सरकार सोबत तुम्ही सरकारतर्फे प्रतिनिधी म्हणून तुम्ही चर्चा करत होता आणि ही चर्चा यशस्वी ठरलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आता येत आहेत या ठिकाणी, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही आलो आणि या कार्यक्रमासाठी आलो. सर एक भीतीचं वातावरण होतं, चर्चा करायला मंत्री आणि आमदार सुद्धा घाबरत होते. तुम्ही धाडसाने काल थेट या ठिकाणी पोहोचला आणि आंदोलनाच्या स्थळी तुम्ही चर्चा केली, मनात भीती वाटली नाही? नाही, असं म्हणजे सर्व सकारात्मक चर्चा होती, सर्व सहकार्य होतं सर्वांचं. प्रतिसाद चांगला मिळाला तुम्हाला? चांगला प्रतिसाद मिळाला, छान मिळाला. आज सगळ्या मागण्या पूर्ण आल्यात की अजून कुठल्या मागण्यावर चर्चा बाकी आहे? नाही, काल घोषणा केली मनोज जरांगे पाटील साहेबांनी. 3 CR जो सगळे सोयरे शब्दाचा होता तो झालेला आहे का? हो. एकंदरीत हे आपण पाहू शकतो की स्वतः आपल्या सोबत सुमित भांगे होते बातचीत करण्यासाठी आणि या ठिकाणी आता जे व्यासपीठ मागे लावलेलं आहे त्या व्यासपीठावरती थेट आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते थोड्याच वेळात पोहोचतील
त्यांच्या सोबत मनोज जरांगे पाटील सुद्धा असतील आणि माझ्या पाठीमागे या स्टेजच्या समोरच एकंदरीत आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने मराठा समाज आहे तो जल्लोष करण्यासाठी पोहोचलेला आहे. काल ज्या प्रकारचं या ठिकाणी वातावरण होतं, जी गर्दी होती, तीच गर्दी आज या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आत्ताच या ठिकाणी ज्या पोहण्याचं एकंदरीत आयोजन करत होतं त्या पोहण्यावरती सगळा समाज नाचत होता आणि आज पुन्हा या पोहण्यानंतर मी दाखवू शकतो की मोठ्या संख्येने मध्यरात्रीपासून हा जो मराठा समाज आहे तो या ठिकाणी ठाण मांडून बसलेला आहे. कारण आतापर्यंतचा जो लढा होता तो कुठेतरी यशस्वी ठरलेला आहे आणि त्या लढ्याचं स्वरूप आता विजय सभेमध्ये होत आहे. आणि म्हणूनच काल मध्यरात्री 2 वाजेपासून त्या सगळ्या व्यक्ती आहेत त्या या ठिकाणी आलेल्या होत्या. काही जण भूत ताण विसरून एकंदरीत या ठिकाणी आपला संसार सोडून या ठिकाणी आलेले होते. चेतन, शक्य असेल तर त्यांच्याशी संवाद साधा. गेल्या अनेक महिने ते जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत, हा लढा लढतायत. आज मात्र हे यश मिळाल्यानंतर तो आनंद, तो सगळा थकवा, क्षीण इतक्या प्रवासाचा सगळा काही दूर गेलेला आहे. आनंद पाहायला मिळतोय. हे पाय बघा, पाय सुजलेला आहे पण तरी देखील आरक्षणाच्या मागणीकरता एवढा प्रवास केला जात होता. विचारताना आज कसं वाटतंय? निश्चितच लागवी, कारण हा प्रवास सोपा नव्हता, आरक्षणाचा मार्ग सोपा नव्हता. आपण पाहू शकतो पायावरच्या जखमा असतानाही जे आंदोलक आहेत मराठा समाजाचे बांधव आहेत त्या ठिकाणी होते. त्यांना आपण थेट कुठून आलेला आहात आणि काय आज विजय सभेमध्ये भावना आहेत? मीडियाच्या गाडीला जागा देता येईल तेवढी द्यायची. लातूरहून आलेले या ठिकाणी या कार्यक्रमाला लातूरून अपंग अशी व्यक्ती आलेली आहे. आरक्षणाच्या संदर्भामध्ये खूप दिवसापासून हा संघर्ष होता. आज या ठिकाणी ज्यांना काही चालता सुद्धा येत नाही अशा या संघर्षामध्ये खूप काही व्यक्ती आलेले आहे आणि यांनी हा संघर्ष हे केलेला आहे. आतापर्यंत जे दिवस गेलेला आहे ही एक आनंदाची दिवाळी आहे. एका ठिकाणी आनंद, रामाचा आनंद हे केला जातोय, दुसरीकडे आमचा आरक्षणाचा आनंद केला जातोय. ही दिवाळी कधी न साजरी होणारी ही आज होतीये आणि हा खूप मोठा मराठा समाजाचा हा क्षण खूप आनंदाचा आहे. निश्चितच लागवी, मी दाखवू शकतो की आता पुन्हा एकदा जो गर्दी आहे तो गर्दी नवं उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. कारण एपीएमसी मधून असलेलेच नव्हे तर आतापर्यंत मुक्कामी असलेले मुंबई, नवी मुंबई. चेतन, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. एक महत्वाची बातमी समोर येते. सरकारचं शिष्टमंडळ हे आंदोलनास्थळी पोहोचलेले, वाशीमध्ये आता पोहोचलेले सरकारचं शिष्टमंडळ आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा आता आंदोलनास्थळी येतील. कारण या लढ्याला आता यश मिळालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील काल दुपारी 11 पासून सुरू झालेलं आपलं उपोषण सोडणार आहेत. चेतन, निश्चितच आता उपोषण सोडवण्यासाठी स्वतः जरांगे पाटील आहेत ते या ठिकाणी दाखल होतील. त्यांच्या सोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि लोकांना जी प्रतीक्षा आहे आपण पाहू शकतो की अशा प्रकारे लोकांना उत्सुकता आहे ती शिकेला पोहोचलेली आहे की जरांगे पाटील आता नेमका आज काय संदेश देत आहेत आणि यापुढची लढाई असते ज्या उर्वरित मागण्या आहेत काही छोट्या मोठ्या त्या संदर्भातील भूमिका काय असेल. कारण कालही जरांगे पाटीलने सांगितलेलं होतं की विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपण आझाद मैदानाकडे जाणार आहोत आणि यानंतर ज्या मागण्या त्यांनी शासन निर्णयाद्वारे मान्य केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होते की नाही याच्यावरती आपली नजर असेल. आणि जर अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी येऊ. आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा या ठिकाणी जो समाज आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेला आहे. चेतन, मी तुम्हाला विनंती करेन, तिथं उपस्थितांमध्ये अनेक तरुण आहेत जे जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेले होते. अनेक गावांमधून दरमजल करत त्यांनी मुंबई गाठलेली होती. तुम्ही त्यांच्यामध्ये जा, त्यांच्याशी संवाद साधा. तोवर मी थेट जाते स्वप्नीलकडे. स्वप्नील, आपण पाहतोय की आता मात्र जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. तो विजयाचा गुलाल पुढच्या काही क्षणात आता उधळला जाणार आहे आणि लढ्याला यश प्राप्त झालं हे जरांगे पाटील अधिकृतरित्या घोषित करणार आहेत. पण अर्थात आज जो क्षण आठवतोय तो 20 तारखेचा, ज्यावेळी अंतरवली सराटीतून जरांगे पाटील निघालेले होते तेव्हा मात्र जरांगे पाटील यांचे डोळे पाणावलेले होते. हे सगळं प्रेम पाहून ते भारावलेले होते. आज मात्र त्या अश्रूंची फुलं झालेली आहेत. लढ्याला यश आलेलं आहे. स्वप्नील,
लागवी नक्कीच, कारण एकूणच 7 ते 8 दिवसांनंतर हे कुठेतरी यश म्हणावं लागेल असं नाहीये. तर गेले 7.5 महिन्यांपासून हा लढा आहे तो सुरू होता. अनेक उपोषणं झाली, आमरण उपोषणं झालं. आता सुद्धा या ठिकाणी अश्रूंची फुलं झाली. तू म्हटले तसं या ठिकाणी आता आंदोलन स्थळी आपण वाशी येते आहो. मात्र आंदोलन नाही, आता तर जल्लोष या ठिकाणी सुरू आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील काही वेळामध्येच या ठिकाणून वाशीच्या त्या शिवाजी चौक येथे जाणार आहेत. त्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे आणि आता सभा त्या ठिकाणी होणार आहे. काही तासांचा अवधी आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र ज्या ठिकाणी आपण आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी खरं तर आपण आहोत, त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्या बाहेर इथे कार्यकर्त्यांचा मराठा आंदोलकांचा जल्लोष आहे तो शिगेला गेलेला आहे. काय सांगाल, एकूणच जल्लोषाचं वातावरण आहे. आता शिष्टमंडळ सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलंय. मुख्यमंत्री दाखल होते. आज म्हणजे खरं मराठा माणसांचा आनंदाचा दिवस आणि दिवाळी साजरी करण्याचा दिवस आहे. दादानी जे 5-6 महिने 7 महिने गेले, अन्नाचा कण शिवला नाही, पाण्याचा घोट घेतला नाही, लेकरा बाळाचं तोंड पाहिलं नाही, अक्षरशः त्यांचा उमरा सुद्धा त्यांनी बघितला नाही. आज या संपूर्ण महाराष्ट्रासाठी मराठ्यांच्या मुलाचं एकच स्वप्न होतं की त्यांच्या ताटात त्यांचं अन्न फक्त पाडायचं होतं, ते अन्न खाऊन द्यायचं होतं. पण हे माधुरचं सरकार खाऊन देत नव्हतं त्यांना. ते आज खरोखर न्याय मिळाला त्यांना. सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे. काही वेळा मनोज जरांगे पाटील सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत. मोठी घोषणा होईल, जल्लोषाचं वातावरण, दिवाळी मराठ्यांच्या खरं तर संबंध महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीने आम्ही आमच्या भूमिपुत्राचे मनोजदादा जरांगे पाटलाचे आम्ही आभार व्यक्त करतो की मराठवाड्याच्या कुणबी प्रमाणपत्र सरकार मागे द्यायला तयार होतं, परंतु दादांनी संबंध महाराष्ट्रातल्या कुणबी प्रमाणपत्रासाठी अट सरकार पुढे ठेवली आणि त्या अटीसाठी ते थांबले आणि आज ती अट मान्य करत आहे सरकार. सगळे सोयरे हा शब्द लावून सरकारने बरेचसे म्हणजे जवळपास 75% मराठा समाज हा आरक्षण मध्ये आज जाईल. थोडाफार राहील तर तो अगदी थेट जाते चेतनकडे. चेतन, आपण पाहतोय तुमच्या मागे उत्साह पाहायला मिळतोय. तो भगवा झेंडा सातत्यानं जे भगवं वादळ आपण म्हणत होतो, हे भगवं वादळ वाशीत येऊन आता धडकल्यावर सगळ्यांनाच प्रतीक्षा होती की आता विजयाचा गुलाल कधी उधळला जाणार. पण अर्थात तो क्षण आता आलेला आहे. पुढच्या काही तासात, पुढच्या काही मिनिटात तो विजयाचा गुलाल उधळला जाईल. तुम्ही जसा आढावा घेतलेला होता, जवळपास 7 ते 8 JCB त्या ठिकाणी सज्ज आहेत. मुक्त हस्ताने तिथे फुलांची उधळण सुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे आता विजयाची तयारी ही जवळपास पूर्ण झालेली आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण वाशीत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा. कारण आज महाराष्ट्र तिसरी दिवाळी साजरी करतोय असं म्हटलं तर काही वावगं येणार नाही. राम मंदिरानंतरची दिवाळी आणि आता होणारी ही आठवड्याभरातली तिसरी दिवाळी. या ठिकाणी आत्ताच ज्या प्रकारे आपण पाहिलं की फुलांची उधळण असेल, क्रेप पट्ट्या उधळल्या जात असतील, स्मोक मशीन लावण्यात आलेल्या आहेत आणि डीजेच्या तालावरती प्रत्येक वेळी इथले जे आहेत ते ठेकेदार आहेत. काही जे बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय आम्ही सुरुवातीपासून अंतराने सराटीपासून सोबत आहोत. अंतराने पाटलाच्या 20 तारखेपासून आम्हाला दिवाळी नाही, दिवाळीपेक्षाही जास्त आनंद झालेला आहे या आरक्षण मिळाल्यामुळं. आणि या याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त आपल्या लोकशाही चॅनलना सर्वात जास्त सहकार्य केलेलं आहे. त्यांचे आम्ही आभार मानतो. तरुणही आहेत, तरुणांशी आपण बातचीत करूया. काय सांगा, लोकशाहीच्या माध्यमातून आज तुमची भावना काय आहे? आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे, शिक्षणाचा मार्ग तुमचा मोकळा झालेला आहे. काय भावना, एकंदरीत सर्व निर्णय मांडले गेले आहेत. आतापर्यंत बाकीच्या मीडियावाल्यांनी या आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका किंवा कोणतीही न्यूज लावली नव्हती. फक्त एकमेव चॅनल लोकशाही यांनी आमच्या बातम्या दाखवल्या. यांच्याबद्दल आम्हाला म्हणजे थोडं वाईट वाटतंय, कारण सरकारच्या दबावात येऊन किंवा कोणाच्या दबावात येऊन यांनी आमच्या बातम्या लावल्या नाही. यांनी आमच्या बातम्या लावायला होत्या, पण आज आरक्षण घेऊन दाखवलं आम्ही. पण यांना असं वाटतं की आम्ही यांच्या बातम्या दाखवू, पण असं होत नसतं. त्याला जातीवंताच म्हणायला लागतं. त्याच्या ताकदच लागते की त्यांनी कोणाचा दबाव येता कामा नये. भावना आहे, हा जल्लोष आहे. एवढ्या दिवसांचा संघर्ष होता, त्या संघर्षानंतर आज पुन्हा एकदा जे मराठा समाज आहे तो दिवाळी साजरी करत आहे. आणि म्हणूनच कुठेतरी आता इतक्या दिवसांच्या या पायपिटीनंतर पुन्हा एकदा जो समाज आहे तो या ठिकाणी एकवटलेला आहे. त्याच्यामध्ये तरुण असतील, तरुणी असतील, ज्येष्ठ असतील, वृद्ध असतील, प्रत्येक जण या ठिकाणी दिसत आहे. हे
ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. दादा, कुठून आलेला आहात तुम्ही? आज तुमचा मार्ग मोकळा झालेला आरक्षणाचा काय भावना आहे आज? आरक्षण आम्हाला आरक्षण लागणार संपूर्ण मराठ्याला एक पूर्ण मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षण मिळालेलं आहे. आज सगळ्या सोने शब्दाचा वापर केला आहे, म्हणजे नातेवाईकांना सुद्धा आरक्षण मिळणार आहे. नातेवाईकांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. काय वाटतं आता पुढे तरी समाज प्रगती करेल? आज का तरी कोणीतरी करणार म्हणजे आरक्षण समजणार. मागच्या वर्षी सातत्याने तरुण मोठ्या संख्येने मोर्चामध्ये पाहायला मिळाले. तरुणांची संख्या मोठी होती. कुठल्याही प्रकारचा गालबोट किंवा अनुचित प्रकार घडू दिला नाही. याबद्दल मराठा समाजाच्या शिस्तीचं आता सगळीकडे कौतुक होतं. तुम्ही स्वतः तरुण आहात. पुन्हा एकदा जर गरज पडली तर आंदोलनाची वेळ येईल. तुम्ही आंदोलन पुन्हा करायला तयार आहात का, असं जरांगे पाटील काल म्हटले होते. सर्वप्रथम मी लोकशाही चॅनलचे आपल्या सर्वांच्या समाज सर्वप्रथम मी लोकशाही चॅनलच्या सर्व समाज बांधवांतर्फे मी स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी पहिल्यापासून हा मोर्चा कव्हर केला आणि आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला. दुसरी गोष्ट सांगायची मला सर्व समाजामार्फत सांगायची आहे की आम्ही सर्व समाज मनोज दादांचे उपकार आज चंद्र सूर्य तारे असे दुसरी गोष्ट जवळपास 4 पिढ्यांचा वनवास मनोज दादा जरांगे पाटलांनी ठेवलेला आहे. आणि प्रश्न त्याला उत्तर मनोज दादांनी किती वेळेस आंदोलन पुकारलं तर ह्याच शांततेत पद्धतीने ते 100 वेळेस असो किंवा 1000 वेळेस असो होणार म्हणजे होणारच. नक्कीच लागवी. काही जे मराठा तरुण आहेत ते आपण पाहू शकतो व्यक्त करण्यासाठी आपल्या स्वयंसेवक आलेला आहेस मित्र. आणि काय एकंदरीत माझं असं म्हणणं आहे की जगन आज रडत असेल, जगन भुजबळ आज रडत असेल घरात बसून. आपले सगळे मराठा समाजासाठी शिक्षणामध्ये KG to PG पर्यंतचं मोफत शिक्षण द्यावं अशी एक मोठी मागणी मान्य झालेली आहे. त्यामुळे काय वाटतं, तरुणांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल का मराठा समाजातील? हा निश्चितच होणार आहे, निश्चितच होणार. आणि त्याचा जल्लोष आज सगळ्या मराठा समाज करतोय. लागू मी दाखवू शकतो तरुणांचा उल्लेख असेल जल्लोष केला जात आहे. निश्चित चेतन, आपण पाहतोय या ठिकाणी उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती लोकशाही मराठीचे सुद्धा आभार मानते. मी माझ्या टीमला सुद्धा सांगेन की ती दृश्य सुद्धा आमच्या मार्फत माझ्या टीमनं दाखवावी की पहिल्या दिवसापासून लोकशाही मराठी सातत्यानं कसा हे आंदोलन कव्हर करत होती. आमचे संपादक ग्राउंड झिरोवर पोहोचलेले होते, क्षणाक्षणाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत होते. ती सगळी दृश्य सुद्धा माझ्या टीमनं तुमच्यापर्यंत पोहोचवावी अशी मी विनंती करते. पण चेतन, आपण पाहतोय सर्वत्र उत्साह आहे. किती वाजता आता या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतील याविषयी काही माहिती मिळते का? स्वप्नील, चेतनकडे आपण जाणार आहोतच कारण त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. स्वप्नील, किती वाजता मुख्यमंत्री पोहोचतील आता या सगळ्या संदर्भात काय अपडेट? मुख्यमंत्र्यांचा ताफा कुठे पोहोचलेला आहे? लागवी नक्की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी आहेत. वर्षा निवासस्थानाहून ते या ठिकाणी निघणार आहेत. खरं तर शिष्टमंडळ यापूर्वी आलेलं आहे. काही वेळातच मनोज जरांगे पाटील सुद्धा निघणार, त्यांचा सुद्धा ताफा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील इथून निघण्याची सुद्धा तयारी एकंदरीत झालेली दिसते, कारण सर्वत्र या ठिकाणी मराठे आता मनोज जरांगे पाटील जेव्हा खाली येतील तेव्हा त्यांना जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी तयार आहेत. खरं तर त्यांची सुद्धा गाडी लागलेली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा ताफा वर्षा निवासस्थानी लागणार. काहीच वेळामध्ये त्या तिकडून निघतील आणि थेट ते
वाशी येथे पोहोचतील. खरं तर यापूर्वी आपण बघतोय मराठा समाजाची लोक या ठिकाणी आहेत, त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण. खरं तर आपण शिवाजी चौक येथील आता दृश्य दाखवलेलं, त्या ठिकाणी कशा प्रकारे जल्लोष हा डॉल्बीच्या तालावरती केला जातो, तर या ठिकाणी सुद्धा टाळ असेल तर टाळाच्या ठिकावरती या ठिकाणी आनंद आहे तो साजरा केला जातोय. मुख्यमंत्री काही वेळात आता वर्षाहून निघतायत, मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी निघतायत. खरं तर शिवाजी चौक इथे आता जल्लोष सुरू आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणून जल्लोष करताय, काय नक्की भावना आहे? तुमच्या गावामध्ये तुम्ही 7 ते 8 दिवसानंतर जाताय. आम्ही मनोज भाऊ जरांगे पाटील यांच्या विचाराने आजपर्यंत होतो, सर्व मराठा महिला मावळे. तर आज आम्हाला यश मिळतंय असं आणखीन जाहीर झालं नाही, पण त्याचा GR काढून आमच्या हातात पडायचा आहे. त्यावेळेस आम्ही म्हणू, त्यावेळेस नक्कीच जल्लोष करू. आमचे मावळे गुलाल उधळतील. मनोज भाऊ जरांगे पाटील जे आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही करू. कारण आम्ही बीडहून आज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी महाराष्ट्र तर आहेच, पण बीड जिल्ह्यातले मावळे माता भगिनी खंबीर आहेत. आज मनोज दादा जरांगे पाटील जे सांगतील त्या दिशेने आम्ही नक्कीच जल्लोष करू. तुमचं काय म्हणणं यावरती? कशा प्रकारे भावना आहे तुमची? आता मागण्या सुद्धा पूर्ण झाल्यात. खरं तर KG to PG शिक्षणाची सुद्धा मागण्या आता पूर्ण होणार आहे. खरं तर हा आमच्यासाठी ऐतिहासिक सोहळा असणार आहे आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी जो आमचा मराठा समाज कितपत पडलेला होता त्या समाजाला बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. म्हणून खरंच मनोजदादा जरांगे पाटील हेच आमच्यासाठी आमचे दैवत असतील. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोण असेल तर ते आमच्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील असतील. आणि हा आमचा जो तुम्ही सण म्हणत आहात, तर आमचा हा सगळ्यात मोठा सण हा आमचा आजचा दिवस असणार आहे. तुम्ही जेव्हा 7 ते 8 दिवसांपूर्वी निघाले तेव्हा सुद्धा गावामध्ये एक कुठेतरी अश्रू वातावरण होतं, सगळं भावनिक होतं. आता सर्व आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गावामध्ये सांगितलं का परत येतोय, कशा प्रकारे गाववाल्यांची सुद्धा भावना आहे, घरची भावना आहे, काय सांगा? या ठिकाणी गाववाल्याची अशी भावना आहे की अतिशय उत्कृष्ट असे मन झालेलं आहे लोकांचं, की आनंदाच्या भारामध्ये काय बोलावं असं मला कळत नाही. पण एवढा गावागावाने कळते आनंद झालेला आहे. गावागावामध्ये एवढा आनंद आहे आज की आमच्या मराठा मुलांना ज्या कित्येक वर्षापासून न मिळणारं आरक्षण आम्हाला आज मिळतंय, याचा आम्हाला अतिशय उत्कृष्टपणे असा आनंद होत आहे. दादांनी जे समाजासाठी केलंय ते अतिशय भयंकर अशा प्रकारे त्यांनी स्वतःहून हे करून घेऊन त्यांनी समाजासाठी केलेलं आहे. दादानी जे घरला सांगले ते प्रत्येक मावळ्यांनी घरी सांगून आले तर तुमचे, नाही गेले तर समाजाचे. हे सगळे मराठी बांधवांनी आपल्या घरी आणि गावामध्ये सगळ्याला सांगून आले आहे. आणि आमचा समाज हा किती मागासले होता हे आज सिद्ध करून दाखवलं दादानी. आम्हाला आरक्षणाची काय गरज आहे? आमच्या मुलाची आज काय परिस्थिती आहे? घरामध्ये 2 एकर जमीन असलं तर त्याला 12 लाखाचं डोनेशन आहे, 12 लाख रुपये फी आहे MBBS ला. पण परिस्थिती 1 एकरची जमिनीची शेत नाही. भरपूर हुशार आहेत आमची लेकरं, एका मार्कानं नापास होत आहेत. परंतु आज मनोजदादामुळे आमचा समाज आज कुठेतरी प्रगती पथावर येईल आणि आयुष्यात आजन्म छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मनोजदादांना हा समाज कदापि विसरणार नाही. आपण बघतोय लागली मनोज जरांगे यांना कदापि मराठा समाज विसरणार नाही अशा प्रकारची भावना आहे. अनेकांनी आंदोलन केली, सरकारने हाणून पाडलं, मात्र मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनामध्ये यशस्वी झाले असं एकंदरीत त्यांची भावना आहे. लागवी स्वप्नील, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले रहा. मी माझ्या टीमला विनंती करीन की त्यांनी ती जल्लोषाची दृश्य दाखवावी. जल्लोष सर्वत्र होतोय मराठा समाजाचा आणि पुढच्या काही वेळात जरांगे पाटील त्या ठिकाणी आता विजयाची सभा सुद्धा घेतील, विजयाचा गुलाल उधळतील, मुख्यमंत्री सुद्धा पोहोचतील. या क्षणाक्षणाचा अपडेट सातत्यानं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.